नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे ठिबकसाठी गुंडाळता येणारी अशी सबमेन। आता लोक पीव्हीसी पाईप वापरतात, स्प्रिंकलरची पाईप वापरतात, पण ही ठिबकसाठी गुंडाळता येणारी अशा पद्धतीचा रोल येतो अशी सबमेन आहे। ही आहे 2 इंची 2.5 इंची आणि ही आता लोकांच्या आग्रहास्तव आलेली 3 इंची फ्लेक्झिबल सबमेन। आता ही मेन लाईनला सबलाईनला कशा पद्धतीने जोडली जाते, तर त्यासाठी 2 इंचीला 2 इंची पीव्हीसी पाईप, 2.5 इंचीला 2.5 इंची पीव्हीसी पाईप आणि 3 इंचीला 3 इंची पीव्हीसी पाईप जोडून त्यामध्ये अशा पद्धतीची होच क्लिप आपल्याला वापरता येते आणि ही टाईट करून एकदम व्यवस्थित फिटिंग होतं। आता याला ठिबक कसं जोडायचं, 16 mm 20 mm किंवा 32 mm च्या चाव्या रेन पाईप कशी जोडायची, तर याला सर्वप्रथम 16 mm आणि 20 mm साठी अशा पद्धतीचा पंच येतो। गेल्या व्हिडिओमध्ये मी ड्रिल नॉल पाडलं ते सुद्धा पडतं आणि अशा पद्धतीचा जर पंच घेतला आपण, याला स्टेपलर पंच आपण असं म्हणू शकतो। अशा पद्धतीच्या फोल्ड वरती आपण पंच केला, तुम्ही पाहताय हा होल पडतो, हा 20 mm चा आहे। यामध्ये आपल्याला ग्रोमेट कसा लावायचा ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीचा त्याला होल पडतो। ही फ्लेक्झिबल सबमेन आपल्याला मेहनतीच्या वेळी काढता येते, उन्हाळून ती खराब होऊन जात नाही, वापरायला सोपी, जोडायला सोपी आणि लो मेंटेनन्स अशी किमतीला कमी आणि असणारी फ्लेक्झिबल सबमेन आहे। आता 3 इंची मध्ये सुद्धा याचे 200 फुटाचे बंडल येतात। याचा रेट जाणून घेण्यासाठी कमेंट करा सबमेन आणि रेट तुम्हाला येऊन जाईल। तर हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही मागवायचं असेल, एसटी पार्सलनं, ट्रान्सपोर्टनं, तर तुम्हाला पाठवू शकतो। दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच फॉलो करा।